नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय कडून सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने फिजिक्स विषयातील तज्ज्ञ पुण्यातील प्राध्यापिका मनीषा हवालदार हिला दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी न्यायालय परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती। सीबीआयने सदाशिव पेठेतील हवालदारच्या निवासस्थानी 22 मे रोजी घेतलेल्या झाडाझडती दरम्यान मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि नीट प्रश्नपत्रिकेच्या प्रती जप्त केल्या होत्या। हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड आणि डॉक्टर उषा या दोन नावांनी सेव्ह असलेल्या क्रमांकांसोबत झालेले संशयास्पद संवाद सीबीआयला आढळून आले आहेत। जेजुरी मंदिर परिसरात भाविकांशी दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यासंबंधी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही जणांकडून दमदाटी केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे। विशेष म्हणजे बाहेर गावाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी अरेतुरेची भाषा वापरून उद्धट वर्तन केले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। पिंपरी चिंचवड शहरातील एम्पायर इस्टेट येथील सेंट मदर तेरेसा उड्डाण पुलाजवळ तरुणी समोर अश्लील कृत्य करणाऱ्या झाकीर शेख नावाच्या 43 वर्षीय व्यक्तीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या। शहरातील एका मॉलमध्ये तो बाउन्सर म्हणून नोकरी करतो। तरुणी समोर अश्लील कृत्य करून स्वतःची ओळख लपवण्याचा त्याने प्रयत्न केला होता। मात्र पोलिसांनी जवळपास 60 ते 70 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीचा शोध घेतला आणि वाल्हेकरवाडी येथील चिंचवडे नगर इथून त्याला ताब्यात घेतलं। पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात तसंच महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात पुण्यामध्ये आम आदमी पार्टीने बैलगाडी आंदोलन केले। आम आदमी पार्टीच्या शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयापासून ते पुणे महापालिकेच्या इमारतीपर्यंत हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी नागरिकांना मेलडी चॉकलेट देऊन निषेध व्यक्त केला। वेल्हे तालुक्यातील कोदवडी फाटा परिसरात असलेल्या श्रीनाथ हॉटेलमध्ये शनिवारी 24 मेच्या रात्री जुन्या वादातून एकाने पिस्टलमधून गोळीबार करत कोयत्याने हल्ला केल्याने हॉटेल मालक आणि वेटर गंभीर जखमी झाले। या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी गणेश धरपाळे व त्याच्या 4 अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला।